एक जण या ना प्लीज. पहिला चेंडू अजय आणि युवराज पुन्हा एकदा अजय स्ट्राईक वरती आहेत. पुश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल खाली, झेल सुटलाय. असं अशा पद्धतीने तुम्ही झेल सुटाल ना तर तुम्हाला आजच्या दिवसात ही ट्रॉफी नाही भेटणार, कारण आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावेची आवश्यकता आहे. 2 झेल होते, हा झेल सुटलाय. अजय आपण सध्या ना बघतो, अजय सर आहेत. माफ करा, 3 धावा आल्यात. 2 चेंडूचा खेळ पूर्ण. फाईन लेगला, फाईन लेगला, क्षेत्ररक्षक कुणी नाही, चेंडू चाललाय फाईन फाईन, पण शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जाईल का तितकंच महत्वाचं आहे. 2 धावा आल्या, 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होती ती म्हणजे 5. 4 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 3 चेंडू 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये जर हा चेंडू निर्धाव आला तर मजा येईल मॅच मध्ये, मजा येईल, मजा येईल. दम घ्यावा लागेल, दम घ्यावा लागेल. निर्णायक चेंडू, डॉट बॉल आला, डॉट बॉल आला. तर 2 चेंडू 3 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, 2 चेंडू 4 धावेची आवश्यकता आहे. 5 करायचे आहेत. नाही 5 झाल्यात, 4 करायचे आहेत. 2 चेंडू 4, 2 चेंडू 4. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका केलाय, फटका केलाय, पाहायचाय. एक धाव आलाय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, ठेकी चांगली झालंय. तर मॅच मध्ये मजा येणार. 3ऱ्या क्रमांकाचा ट्रॉफी कोण पटकावणार. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता कंपल्सरी आहेत, कंपल्सरी. 1 चेंडू 2 धावा करायच्या आहेत. निर्णायक चेंडू हाताळायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. झेल टिपले असते तर नक्कीच हा मॅच रंगतदार स्थितीमध्ये आला असता. झेल सुटल्याचा परिणाम. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. गती परिवर्तन. या चेंडूवरती 1 आलंय, 1 आलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब झाले, पण तिथून या चेंडूवरती 1 धाव आले आणि इथून हा मॅच जिंकलाय संघ असेल बीएमसी सनराइज संघाला. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सध्या आपण बघतोय त्यांच्या नावावरती झालंय. धन्यवाद. सध्या आपण बघतोय केवेस चा संघ सध्या पहिल्या चेंडूवरती चौकार. इरादे स्पष्ट केलेत, नाणेफेकीचं कौल जिंकलेत आणि इथून चौकार आलाय. बॅटिंग घेतलंय. माझ्यासोबत भारत राऊत सर आहेत. सर वेलकम असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. फायनलच्या मॅच मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज होईल नितीन. पुन्हा एकदा स्टेअर केलंय. झेलची संधी, झेल सुटलाय. महत्वाच्या खेळाडूचा झेल सुटलाय आणि जसा झेल सुटला तसे नितीन सरांचे हात डोक्यावरती आलेत. नक्कीच नक्कीच. आणि बघा के बेस्ट का त्याला म्हणतात बेस्ट. पूर्ण दिवसभरात बेस्ट अँड बेस्ट अँड बेस्ट. सगळ्या गोष्टी बेस्ट. गोलंदाजी बेस्ट, बॅटिंग बेस्ट, सगळं काय बेस्ट सुरू आहे. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला ना, ज्याप्रमाणे आपण घनश्यामजी उल्लेख केला की सकाळपासूनची मेहनत, सकाळपासून तुम्ही अनेक संघांना पराभूत केलेत, अनेक संघांना पराभूत करून तुम्ही आज या क्षणी पोहोचलायत. फक्त एक पाऊल तुम्हाला पुढे टाकायचं आहे.
त्या ट्रॉफीच्या दिशेनं. शॉट बॉल आहे, पुलचा फटका, हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले. गलती से मिस्टेक. मैदानाच्या आतमध्ये डीजेच्या माध्यमातून सॉन्ग ही झाले आणि अगोदरच्या चेंडूवरती मिस्टेक ही झाली. पुन्हा एकदा सज्ज फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय. बॅटला स्पर्श झालाय आणि तिथून फलंदाज सध्या आउट होत असताना झेलच्या रूपात बाद झालेत. पहिला गडी बाद झालाय. षटक मार्गस्थ पहिला आणि पहिल्या षटकाची सुरुवात छान झाली होती. गोलंदाजाने कमबॅक केला या चेंडूवरती. हमारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टंग किस्म कमेंट्री यार प्यार की. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि गाणं कदाचित आमच्या डीजे वाल्याने लावलं असेल ना, ते म्हणजेच प्रकाश सरांसाठी. कारण प्रत्येक एंट्रीज नक्कीच काबिल तारीफ. क्षेत्ररक्षण काबिल तारीफ, गोलंदाजी काबिल तारीफ, बॅटिंग काबिल तारीफ. जबरदस्त आज परफॉर्मन्स पूर्ण दिवस या व्यक्तीने केलाय. आणि मगाशी काय तो चेंडू टाकला. एक षटकार मी मगाशी देखील उल्लेख केला होता तुकाराम सर आमच्या सोबत असताना, की एखादी ठोकर लागल्याशिवाय माणूस अगदी सरळ रस्त्यावर कधी येत नाही. घनश्याम खूप चांगली लाईन त्याने वापरली गेली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ काय फटका खेळलाय, हुकचा फटका, चेंडूला केलं बुक. धावा झाल्या 6. षटकार. काय फटका केला बघा. औषधकार रिप्लेच्या मध्ये डिपेंड लाईव्हच्या माध्यमातून शॉट बॉल होता. अगदी तिथून चेंडूला हुक केलं गेलंय आणि 6 धावांसाठी त्या ठिकाणी बुक देखील केलं गेलंय. विकेट आले, षटकार आले, धावसंख्येचा वेग वाढलाय. 17 धावा आल्या. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 षटकांचा सामना आहे. ओ लेटकट खेळायचं होतं, लेटकटचा फटका खेळायचा होता. खूप चांगली प्लॅनिंग केली होती, मात्र चेंडू निर्धाव. लेटकट खेळायचं होतं पण लेट झालेत, त्यामुळे हा फटका नाही खेळू शकते. लेटकट खेळायचं होतं पण लेट नव्हतं व्हायचं होतं, लेट झालेत त्यामुळे डॉट आलाय. डॉट बॉलची सांगता झालेत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. सुरुवात छान झालंय. 17 वरती 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा मॅच आहे, त्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. 17 ने सुरुवात झाली. प्रोजेक्टर स्कोर जर आपण बघितला गेला ना, तर जर 17च्या सरासरीने केलं ना तर 51 होतील. 18च्या सरासरीने केलं तर 53 आणि 20च्या सरासरीने जर केले आता येणाऱ्या 2 षटकामध्ये तर 57. एक चांगली टोटल आहे. बॅटिंग घेतलंय, नाणेफेकीचे कौल जिंकलंय. पहिल्या षटकामध्ये डिसिजन सध्या तरी आपण विचार केला तर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने येत असताना आपण बघतोय. नक्कीच नक्कीच, कारण पहिले षटक अगदी के वेस्टच्या बाजूनं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केली गेली आहे. 17 धावा आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, खरोखर याच वेगाने खेळत राहिला तर नक्की 50च्या पलीकडे. मात्र हा वेग थांबवायचा आहे. भले नक्कीच एका साईडला मार्गदर्शक, एका साईडला आपण पाहतोय तर शॉर्ट बॉल होता. यावेळी देखील बॉडीला पूर्ण स्विंग करून चेंडूला खेळायचा होता डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा इशारा चर्चा केली होती ज्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये ज्यावेळेस हरीश सोबत त्यावेळेस म्हटलं होतं की पंकज सर मार्गदर्शक आहेत. ना मार्गदर्शक आहेत पण आता तुमच्या अगेन्स्ट आहेत आणि अगेन्स्ट असतात ना तेव्हा अगोदरच्या गोलंदाजाला जशी अगोदरच्या फलंदाजाला बॅटिंग केली होती, गोलंदाजी केली होती ना, तशीच करावी लागेल. म्हणून तुमचे मार्गदर्शक आहेत पण अगेन्स्ट जेव्हा येतात तेव्हा आपला दमखम लावणं गरजेचं आहे. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 19 वरती. पहिल्या चेंडूचा जर बघितलं गेलं तर खेळ पूर्ण होत असताना 20 धावा झाल्यात फलकावर. 20. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. एक षटक त्यांनी सांगितलं की आम्ही फायनल मध्ये गेलो तेव्हा एका धावेचं मी षटक टाकलं होतं. शॉर्ट बॉल यावेळी बॅटमॅन स्ट्रोक खेळला गेलाय. अंडर स्ट्रोकच्या विषयी म्हणायचं गेलं तर टॅप केलं गेलंय. सिंगल इथे मिळणार. 1च धाव. एका धावेने धावसंख्या झाली 21. 21 धावा फलकावर लागल्या गेलेत. 21 फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. जी पार्टनरशिप आहे ती आता बिल्डअप करण्याचं काम केलं जात आहे. समोरचा बॅटर जर आपण बघितलं गेलं फलंदाज प्रकाश आहे, त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आला आणि सुरुवात प्रकाशने षटकाराने केले. पुन्हा एकदा मिस हिट झालाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतो. या चेंडूवरती 1 धाव येते. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1च धाव धावसंख्या होती ती म्हणजे
22 धावा, एक गडी बाद. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि के वेस्ट आणि हा संघ जर विचार केला ना तर या विरार नगरीतलाच आहे. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये विरार टू पालघर अशी झुंज लढले. पालघरची एकजूट देखील पाहिलंय. पालघर मित्र एकत्र आलेत इतकंच म्हणणार. आणि खरोखरच खूप चांगली खेळी आहेत दोन्ही संघ. जर आपण अंतिम फेरी पाहतोय, अंतिम फेरीमध्ये पाहतोय ना, याचं कारण का यस इथे पळतात बाद बॅट चेंज, गोलंदाजाने टिपलाय झेल, संपलाय खेळ. या ठिकाणी पंकज सर आउट. धन्यवाद. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती युवी आहेत आणि त्यांचा इथे मान सन्मान केला जातोय. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून हलकीशी कडा मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जात आहे आणि इथून परतावा लागतंय. गडीबाद झालाय. सध्या तरी जर आपण विचार केला तर हरी आहेत, हरीच्या खात्यामध्ये एक गडीबाद जमा झालाय, पण 5 धावा खर्च केल्यात. या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल दाखल झालेत. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहेत, पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एक धाव येते. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 23. जर पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना. वापसी करावी लागेल म्हटलं होतं मी, पालघरच्या या टीमला वापसी करावी लागेल. कारण ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की 17 धावा पहिल्यामध्ये आल्या होत्या, ज्याच करंट रनर खेळता 50च्या पलीकडे जाऊ द्यायचं नाहीये. संध्याकाळची वेळ आहे, क्लायमेट चेंज झालंय. ओ स्कूप करायचा होता, सुपला खेळायचा होता, मात्र टाइम करू शकले नाहीये. वेगानं जितका चेंडूला तितक्याच वेगानं चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून गेलाय. शेवटचा चेंडू डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लावले पालघर टीमनं 23 धावा. आणि एका गोष्टीचा जर उल्लेख करायचा गेला ना तर पॉइंटचा जो फिल्डर आहे बघा घनश्याम, जो पॉइंटचा फिल्डर आहे ना, त्याने आज दिवसभरात खूप चांगलं काम केले, अंगाची माती केले आहे. पण त्या पॉइंटच्या फिल्डरनं भरपूर धावा थांबवलेत. नाही, अंगाची माती केली म्हणून तर संध्याकाळच्या सत्रामध्ये तो खेळाडू मॅच खेळताना पाहायला भेटला जातोय. मेहनत आहे, मेहनत करणार. मग क्रिकेटचा खेळ असो की आयुष्याचा, तुम्ही जिथपर्यंत मेहनत करणार ना तिथपर्यंत तुम्ही सफल होणार. संध्याकाळच्या सत्रामध्ये आज जर आपण बघितलं गेलं तर गोलंदाजी मार्कवरती आता हरी आलेत. अगोदर मला वाटते की कपिल होते, त्यामुळे थोडस आपलं चेंजेस होईल. आता हरी आलेत सध्या आपण बघतोय. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय नक्कीच त्या गोष्टी चर्चा होईल. पण फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. सध्या आपण बघितलं तर कुठलाही खेळाडू त्या जागेमध्ये नाहीयेत. दिघे आले त्या चेंडूला फील्ड करते, परंतु चुकीच्या एंडला थ्रो झाला. त्यामुळे या चेंडूवरती धावा येतील 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 25 वरती. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेले आणि बॅकफुटला गेल्यानंतर मात्र या वेगानं बीट केलं. हरीच्या विषयी म्हणायचं गेलं तरी वेगवान गोलंदाज आहेत. मागच्या मॅचचा विसर पडला तर कदाचित खूप चांगली मॅच त्यानं टर्न केली होती हरीच्या त्याच ओव्हरनं. महत्वाचा मॅच आहे, टीम लीडर आहेत. एक म्हणायचं गेलं तर टीम लीडर आहेत आणि टीम लीडरचं काम काय हे हरीला बरोबर ठाऊक आहे. यावेळेस खूप चांगली लाईन आणि लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर जागेवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर केला नाहीये. म्हणतात ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तुमचं असणं गरजेचं आहे. या ठिकाणी फुटवर्कचा वापर नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्या कारणास्तव चेंडू मिस झाला. यावेळेस अगदी मिडल केला गेलाय, ऑफ साईडला चेंडूला ट्रॅव्हल केले गेले. वाईडिश लॉंग ऑफ डीपला चेंडू फील्ड केला गेला, सिंगलला क्विकली डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा आल्यात, 2 धावेने धाव संख्या झाली 27-27. लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 धावेने सध्या आपण जर बघितलं गेलं तर 27 धावा लागल्या गेल्यात आणि 2 गडीबाद झाल्यात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साईडला खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण सध्या बघतोय. 1 धाव मिळेल आणि तिथून जर आपण बघितलं गेलं तर हिट विकेट झालाय. नेमकं काय घडले, पंच काय डेड बॉल आहे का? ठीक आहे, बेल्स पडली होती आणि त्यामुळे मला वाटते की हा डेड बॉल असेल. पुन्हा एकदा करेक्शन होईल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये किमान 10 धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येईल का की हरी इथून थांबवण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर धावा आल्या होत्या 6. या षटकामध्ये पुन्हा एकदा हरीने 4 3 चेंडूंवरती 3
3 चेंडू हाताळलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, दिघे आले, झेलची संधी, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. पालघर शिक्षक मित्र 11चा संघ चांगली कामगिरी करतो या फायनलच्या मॅच मध्ये. आपण जर विचार केला ना तर चर्चा या गोष्टीची होईल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रकाशच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता, मग त्याला स्ट्राईक वरती आणणं तितकंच गरजेचं होतं, पण तसं नाही घडलं. तसं नाही घडलं. शेवटी क्रिकेट आहे. आपण जरतरच्या गोष्टी नक्कीच्या क्रिकेटमध्ये मांडू शकतोय, मात्र शेवटी क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. जे समोर दिसतं त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो, कारण क्रिकेटचं भाकीत कोणीही करू शकला नाहीये. खूप चांगला कॅच, आणि हा एक पहिला कॅच नाही तर असे अनेक कॅच दिघेने घेतलेत. गुड कॅच दिघे. नेबॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्या, प्रवेश करतोय. फलंदाज ठिकाणी येतोय मिस्टर गुरु येतोय. गुरु आलेत. गुरुने इथून मोठा फटका भिरकवण्याचा प्रयत्न केला आहे, पण पुन्हा एकदा गडी बाद होतील. गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर, पंकजचं बाद झाल्यानंतर जी चित्र जर आपण बघितलं गेलं ना, तर इथून पालघर संघाने कमबॅक केला या मॅच मध्ये. हरी हरी हरी, क्या बात आहे हरी. सुरुवातीच्या 3 चेंडूंचा आपण खेळ पाहिला. 3 चेंडूमध्ये सुरुवातीच्या फक्त 4 धावा हरीने दिल्या होत्या. त्यानंतरच्या मात्र शेवटचे 2 चेंडू. ती 4थ्या चेंडूवर आला डब्ल्यू, 5व्या चेंडूवर आला डब्ल्यू. ऑन हॅट्रिक वर गोलंदाज. 6वा चेंडू. खराब लाईन पाहायला मिळते. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं धाव संख्या झाली ती तब्बल 28 धावा. 28. शेवटचा चेंडू आहे. 28 झाले आहेत. फुल टॉस आहे, वेगवान फुल टॉस. मिस केला फुल टॉस. यावर एक नक्कीच मिळणार. पुन्हा एकदा पॉइंटचा फिल्डर त्या ठिकाणी मातीत लोळलाय. पूर्ण दिवस तो मातीत लोळलाय पॉइंटचा फिल्डर. आज संध्याकाळी घरी गेल्यावर काय खरं नाही. माझं टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला वहिनी म्हणणार की का बाबा इतकं का कपडे खराब का केले, वहिनीनं सांगा टेन्शन घ्यायचं नाही. सर्फ एक्सेल फक्त 10 रुपयात मिळतोय. धावत संख्या थांबली गेले. धावत संख्या आहे फळकावरती तब्बल 29 धावा फळकावर लागल्या गेल्यात. 30 धावांचं आव्हान. ग्रँड फिनाले मॅच. पालघर मित्र 11 या टीम समोर टार्गेट ठेवलंय 29. 30चं टार्गेट. 30चं माफ करा. 30 धावा विजयासाठी आहेत. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. फायनलचा मॅच आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पश्चिम उपनगरे क्रिकेट क्लब आयोजित शिक्षक चषक 2026 आपण पाहतात. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत या कोर कमिटीनं अर्थात आयोजक समितीने घेतली होती, आणि ती मेहनत खऱ्या अर्थानं फळाला आलेली आहेत. म्हणून म्हणतात ना की बाजारामध्ये सर्व फळं मिळतात, पण तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ बाजारात मिळत नाहीत. ते अशा वेळेला ते मिळत असतं, आणि तेच मेहनतीचं फळ आज या कोर कमिटीला आयोजक समितीला मिळाले. त्यामुळे आयोजक समितीनं एक ध्यास घेतला होता, एक संकल्पना समोर ठेवली होती की अशी स्पर्धा असावी ज्या स्पर्धेमध्ये आपल्या शिक्षकांना संधी असेल खेळण्याची, आणि त्या जोडला सर्वांचं एकत्रित येणं ते देखील आवश्यक असणार आहे. जसा भारतजी तुम्ही देखील उल्लेख केला होता की बाबा हा गेट टुगेदर आहे आणि सर्वांना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेनं केलेलं आहे. म्हणजे असं म्हटल्यास कदाचित वावगं ठरणार नाही. एक क्रिकेट एक माध्यम होतं या सर्वांना एकत्र आणण्याचं, आणि त्या माध्यमातून सर्व एकत्र आले होते. आता फायनलचा मॅच आहे. 30 धावा करायच्या आहेत. 3 षटकांचा खेळ आहे. 30 धावांची आवश्यकता आहे. फायनल कोण जिंकणार अजून सांगणं थोडंसं कठीण आहे. थोडासा हवेचा वेग वाढलाय, वारा थोडासा वाढलाय. असं संध्याकाळच्या वेळेला वारा येत नाही,
पण आता वारा आलाय, थोडासा मैदानावरचा वाढलाय वारा, मॅचचा चढलाय पारा, चुकीला नाही तारा. आणि जसे बॅट्समन गेले तसे डगआउट मधनं आवाज आलाय, भावांनो बघून बघून मारा. आता बघूया आता ते बघून बघून कसे मारणार आहेत ते. बघून बघून मारावे लागतील. मात्र हवा बघा, हवेचं जर प्रमाण जर आपण पाहतो ना सर, तर जवळपास पश्चिमेच्या दिशेनं हवा अगदी पूर्वेच्या दिशेनं व्हायला लागले. म्हणजे ते तुमच्याकडे लेफ्ट हँड बॅटर डावकुऱ्यात आता खेळाडू या ठिकाणी असेल ना, तर ते बेनिफिट कदाचित मिळू शकेल या ठिकाणी. संध्याकाळची वेळ आहे, हवेमध्ये गारवा आहे आणि टार्गेट देखील एक मी म्हणे चॅलेंजिंग स्कोर उभारलाय. 3 ओव्हरमध्ये 30 धावा करणं म्हणजे रिक्वायर्ड म्हणजे 10च आहे. गोलंदाज तयार, पहिला चेंडू, यावेळेस शॉर्ट बॉल होता, चेंडूला पुल केलाय, चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांसाठी. मी म्हटलंय टोटल अगदी चॅलेंजर या ठिकाणी उभारलंय, मात्र या चॅलेंजला स्वीकारलंय. पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार, 4. थँक्यू. पहिलाच बॉल होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडूला पाडलं. आज दिवसभरामध्ये भरपूर चर्चा केली आपण. मॅच जसा 50-50 वाला क्रॅकजॅक वाला त्याच्यावरती चर्चा केली, कारण असंही इंडियामध्ये 2च बिस्किट कंपनी फेमस आहेत. त्याच्यामुळे हा मॅच 50-50 वाला आहे, दोघांना देखील तितकीच संधी आहे. अकोटाप्याचा चेंडू तो पाठीमागे निघून गेलाय. आणि भारतामध्ये फक्त 2च बिस्किट कंपन्यांना फेमस आहेत, एक पार्लेजी आणि दुसरा मारीगोल्ड. पण टेन्शन काय आहे, एक है जो कप में जाता नहीं, दूसरा जाता है तो वापिस आता नहीं. तशी कहाणी आहे. मॅच पण तसा आहे, अगदी गुरफटलेला मॅच आहे. एक पहिला तुम्ही मिस केला, पहिला चेंडू मिस केला आणि आता रिव्हर्सिव केला. म्हणजे कसं झालं माहिती का, सकाळी तुम्ही चायचा ग्लास घेतलाय, एक बिस्किट टाकले ते आतमध्ये गेले, त्याला काढायला दुसरं बिस्किट टाकलं, आता दुसरं पण गेलं, दोन्ही बॉल गेलेत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा होता आणि तो देखील चेंडू मात्र त्या ठिकाणी डॉट जातो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी, एक धाव तर वेगाने पूर्ण केले, मात्र चेंडू मिळत नाही, सापडत नाही त्या ठिकाणी चेंडू. थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी काढल्या गेल्यात. बघा डॉट बॉल तुमचे चिंतेचे विषय वाढवतील. मी मागाशी देखील म्हटलं होतं, ज्यावेळेस रिक्वायर्ड 10.50 होता त्यावेळेस त्या समोरच्या टीमला आम्ही वारंवार हाच खास करून संदेश देत होतो की तुम्हाला रिक्वायर्ड 100 मेंटेन करायचं या ठिकाणी. जागा बनवली होती लेग स्टंपच्या भरपूर बाहेर, मी म्हणेल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा चेंडू देखील वेगवान चेंडू, सिंगल या ठिकाणी काढला तो. एका धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7 धावा धापलकावरती आहेत. हम साथ है या हम एक साथ है. आत येणारा चेंडू होता, गली क्षेत्रामध्ये चेंडू चालला, फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग चांगली होणं अपेक्षित आहेत. 2 धावा चेंडूवरती पूर्ण, या चेंडूवरती आल्या 2 धावा. सुरुवात झाली होती सावकारानं. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, धावा आहेत धापलकावरती 9. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि आता स्क्रीनवरती दाखवलं जात आहे 12 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. 21ला उलट करा 12 होतील, 12ला उलट करा 21 होतील. 1-2-2-1 उलटा पुलटावाला मामला, अल्टी पलटीवाला खेळ. 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. 21 धावा तुम्हाला 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. आता वेग तुम्हाला वाढवावा लागेल. सुरुवात नो डाऊट चांगली झाली, 9 धावा आल्यात फलकावर. यावेळेस कट केल्या चेंडूला, थर्डमॅनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय 4. मुंबई की ना दिल्ली वालों की, इनकी है पैसे वालों की. मुंबई की ना दिल्ली वालों की, इनकी है. थँक्यू. नितीन सर सांगतात बाबा क्यू लगानी ताकद, इतनी शानदार थी नजाकत. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला अगदीच बॅटचा फेस ओपन केलं, पल्ले का मुख खोला. 4 रन, 4 धावा. आता कोलवाट्याचा चेंडू होता, खेळायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चाललाय, पाठलाग केला जातोय, जोपर्यंत जाईल पोचेल. 2 धावा. या संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं ना तर टॉप 5 चे फलंदाज असतील जे त्या मॅन ऑफ द सिरीजच्या, बेस्ट बॅट्समनच्या, बेस्ट बॉलरच्या लिस्टमध्ये असतील ना, त्याच्यामध्ये नितीन सरांचं नाव आहे. टॉप 5, टॉप क्लास परफॉर्मन्स. 101% 100% ही गोष्ट खरी आहे, कारण सगळ्याच गोष्टीत खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दिलाय. 7 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर सर खेळतायत. गोलंदाज तयार, क्या बात है, इनसाइड आउट, अफलातून फटका. काय फटका खेळलाय,
क्रिकेटचं सौंदर्य या ठिकाणी दाखवलं नितीन सरांना. षटकार. नहीं आती आता माझी सटकली 16 का डोला 46 की छाती वा 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 वा, काय फटका खेळलाय हा. मॅच पण तसा इनसाइड आउट वाला आहे, इन आउट वाला आहे. कोणाजवळ आहे ते माहिती नाही, कारण दोन्ही बाजूने आहे. पालघरकडे देखील आहे, KW कडे देखील आहेत. सध्या धापलकावरती नजर टाकली तर स्कोर जाऊन पोहोचलाय 21-21. आणि मॅच कसा आहे माहिती का, जसा इन आउटचा उल्लेख केला जातोय. बॉल बॉल मॅच बॉल आलाय बघा. एकवीस धावा धापलकावरती आहेत. या मागच्या 3 चेंडूवरती 12 रन आल्यात. ऑफस्टमच्या बाहेर अजून एक काय. दॅट्स अ क्लास ऑफ नितीन सर. हा दर्जा आहे नितीन सरांच्या फलंदाजीचा. हा क्लास आहे, हा क्लासिकल दर्जेदार चौकार. सेलिब्रेशन नाचो धनातन म्यूजिक बजाओगे तो ये सबसे आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आता चौकार ठोकलाय. आता ऑन साइडला गेलाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल 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 दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय, पण आपलं काम जवळपास काम आपलं पूर्ण केले नितीन सरांनी. ज्या बॅटिंगची आवश्यकता होती ती बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग नितीन सरांची आपण पाहिले. म्हणजे म्हणू शकतो आपण या ठिकाणी की अगदी विजयाची चाहूल लावलाय नितीन सरांना. और जुम्मे की रात है जुम्मे की बात है अल्लाह बचाए मुझे तेरे वार से. थँक्यू नितीन सरांसाठी टाळ्यांचा गजर येईल, कारण बॅटिंग जबरदस्त केलेली आहेत. फायनलच्या मॅच मध्ये फायनल टच द्यायचा होता आणि नितीन सरांना माहिती होतं फायनलच्या मॅच मध्ये फायनल टच द्यायचा, तर फायनली चांगलं खेळायचं आहे. एखादा मूर्तिकार ज्यावेळेला मूर्ती घडवतो त्यावेळेला त्याला फायनल टच देतो आणि तोच फायनल टच नितीन सरांनी दिलाय. पण मॅच संपला नाहीये. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. हा फटका खेळायस किंवा लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. तोपर्यंत 1 धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला 26-26. 6 चेंडूचा खेळ आहे, 4 धावांची आवश्यकता. एक हलकीशी 2 डीजे मास्टर ओम सायराम डीजेचे ऐकूया. 6 बॉल 6 मध्ये करायचे त्या 4. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार झलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार छा रहा कैसा ये नशा रे आ रहा. क्या बात है, क्या बात है. 4 रहा कैसा ये नशा है आ रहा है. देखो ये मजा रे, मजा आलाय खरोखर, खूप मजा आलाय. कारण जबरदस्त मॅच रंगले. राजू आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. बघा या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. या 4 धावा डिफेन्स करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राजूने केली आहे. पहिला चेंडू घेऊन राजू बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगल ते मिळणार. या ठिकाणी राजूला काय करायचं आहे यावेळेस मी तर म्हणेल 3 धावा हवे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5. 2 ते 3 चेंडू राजूला चांगले टाकायचे आहेत. 2 ते 3 चेंडू राजूला चांगले टाकायचे आहेत. पुन्हा एकदा ही मॅच टर्न होईल. नक्कीच जसं मग तुम्ही उल्लेख केला राजू सर आहेत बॉलिंग मार्कवरती. एक गाणं आहे फेमस, एकच वादा राजीव दादा, या चाहिए 19 से ज्यादा चाहिए. कारण 5 मध्ये तुम्हाला 3 डिपेंड करायचे आहेत. 5 मध्ये 3 जर डिपेंड केल्या तर मॅच अजूनही आहे, ऑन आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, गेम इज ऑन. पंकज सर सांगतात की मॅच संपला नाहीये, शर्यत संपली नाहीये, कारण आपण जिंकलो नाहीये. शर्यत अजून संपली नाही, कारण आपण जिंकलेलो नाहीये. शर्यत ऑन आहे, ऑन आहे, ऑन आहे. शर्यत ऑन आहे, शर्यत ऑन आहे. अजून मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटचे चेंडू, शेवटचा विकेट जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये सांगता येत नाहीत. 4 मध्ये करायचे त्या 3. 4 मध्ये 3 करायचे. म्हणूनच म्हटलं ना की तुम्हाला 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. त्यामधला एक तुम्ही चांगला टाकलाय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय या ठिकाणी पालघर मित्र 11 बघा कशा प्रकारे त्या ठिकाणी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळू शकतोय. काय स्ट्रॅटर्जी असेल या टीमची. 4 चेंडू मध्ये 3 धाव बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा यावेळेस ड्राईव्ह करायचं होतं. आणखीन एक चेंडू झालाय डॉट. आणखीन एक डॉट बॉल आलाय. मॅचला आलंय वळण. मॅच में ट्विस्ट.
मॅच में आया है ट्विस्ट. 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. म्हणून मी म्हटलं होतं हा मॅच कसा आहे माहिती का, हा इन आउट वाला मॅच आहे. सर्व आपले शिक्षक आहेत, सर आहेत, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये शिका, कुठल्याही कॉलेजमध्ये शिका. ज्यावेळेला मल्टिप्लेक्स मध्ये जाताना एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दरवाजावरती लिहिलेलं असतं पुश अँड पुल. तुम्ही कितीही शिकलेले असू द्या, गोंधळ उडतो. ढकलायचा आहे का ओढायचा आहे, पुश करायचा आहे का पुल करायचा आहे, तसा मॅच आहे. पुश अँड पुल वाला मॅच आहे. पुश अँड पुल वाला मॅच आहे. 1 धाव झाले, 1 धाव झाले. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, जसं स्ट्राईक चेंज झाली, स्ट्राईक बदलला, तसा थोडासा जीव भांड्यात पडलाय, जीव भांड्यात पडलाय. मॅच संपला नाहीये. एकदा टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा गजर येईल, टाळ्यांचा आवाज. 2 मध्ये 2 जिंकणार कोण? प्रत्येकाने काढला आपला अँड्रॉइड फोन, व्हिडिओ करायचा आहे, शेवटचा व्हिडिओ करायचा आहे. 2 मध्ये 2 जिंकणार कोण? क्या बात आहे. जिंकून जिंकून जिंकणार कोण? चेंडू शिल्लक आहे 2, धावा करायच्या 2. गोलंदाज तयार. हो, यावेळेस फटका चांगला आहे. मागे फिल्डर नाहीये. आली रे आली, आता आमची पाळी आली. मॅच विन. सावकार. हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती आहे, लवकरात लवकर आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम उरकायचा आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी मंचासमोर यायचं आहे. सर्व खेळाडू, मान्यवर, कमिटी मेंबर सर्वांना विनंती आहे, इकडे मंचासमोर यायचं आहे. कमिटी मेंबर्सना विनंती आहे, त्यांनी मंचावर यायचं आहे.